एक मुसलमान, फिर भी है जीवा में तेरा दर पर आया हूँ। मैं तेरा ही बंदा हूँ भगवान। मैंने आज तक तेरे मंदिर और मस्जिद में फर्क नहीं किया, लेकिन या अल्लाह तूने क्या किया? क्या गलती हुई हमारी? अरे क्या शिकायत थी तुझे हमसे जो पूरे गांव को पानी में डुबो दिया? सबके घर मर गए, सबकी रोजी रोटी। या अल्लाह, मैंने ऐसा कौन सा पाप किया था जो तूने मेरे बीवी बच्चे तक छीन लिए? अरे रहने के लिए घर तक नहीं रखा, बेघर कर दिया मुझे, बेघर कर दिया, बेघर कर दिया। लेकिन या अल्लाह, शुक्रगुजार हूं मैं तेरा। न जाने कौन से अच्छा कर्म की बदौलत तूने मेरी जान बख्शी। मैंने आज तक कितने मुर्गे काटे, बकरे काटे, लेकिन हाँ, उनको मारने से पहले पानी जरूर पिलाता था। हाँ, शायद इससे अच्छे कर्म की बदौलत तूने मेरी जान बख्शी। शायद इससे अच्छे कर्म की बदौलत ये मंदिर बचाओ। हाँ, ये मंदिर है मेरा घर। अब मैं यही पढ़ूंगा। हाँ, मैं यही पढ़ूंगा। यही मेरा घर। हे म्हणून काही वाचलं नाही या गावात, सगळं आता तुझ्या या भक्ताला तूच सांभाळ रे देवा, तूच सांभाळ. शरण आलो मी तुला. एवढा मोठा समाजकार्य करतो मी. जनसेवा हीच ईश सेवा. कदाचित माझ्या पुण्यामुळे तुझे मंदिर वाचले रे देवा. माझ्या मिलिकोने मंदिर बांधले, माझी पुण्य ही फळाला आली. आता आजपासून पुन्हा सर्व काही नीट होईपर्यंत मी या मंदिरातच राहणार. आणि आजपासून या मंदिरावर फक्त आणि फक्त आपलाच अधिकार. हो भले आदमी, इथं फक्त माझा अधिकार. आपली जान प्यारी आहे ना, तू गपगुमान जाव आहेत ना. दुसरीकडे सोय बघा तुमची. ए कोण रे तू? मला ओळखलेलं दिसत नाहीस. तुमचा नेता आहे मी, नेता. तू सलीम खाटीकच ना? तो गावात नवीन आल्या गत्ता बघतोय सा? अरे या गगनरावांना पंचक्रोशीत कुणी ओळखत नाही. असं झालंय का कधी? आणि ही जागा काय मुसलमानांसाठी नाही काय? चालतायच काय? चालतायच. इथं पहिले महिने पाहून रखाय. मी इथंच राहणार आणि धर्माची बात करायची नाही सांगून ठेवतोय. ईश्वर एकच असतो सगळ्यांचा. आणि मी पण याच गावचा की या जागेवर माझा पण अधिकार आहे. ही जागा काय तुझ्या पापाची आहे? पाप काढायचं नाही सांगून ठेवतोय. जा जा, लय शामेस तू. म्हणे मी पहिल्यांदा पाय ठेवला इथं. उद्या ताजमहल बघायला जाऊन तिथं रुमाल टाकशील आणि म्हणशील ताजमहल माझा सर्व. वो मेरे को मत बताओ, मैं यहीं पर रहूंगा, मतलब रहूंगा, बात खत्म. अरे मी पण सेवा केली अल्लाची. दरवर्षी उरुसात चंदा देतो, नारळ फोडले, हात तुरे चढवले, अरे अभिषेक पण करवला. हो, गावातली सगळी हिंदू मिली होती म्हणून एका खाटीकाचा अभिषेक करून घेतला वाटतं देवानं. जास्त शानपणा दाखवू नकोस. जीव वाचून हातात देईन झाल्या. चल चालतोय तो. शाईला शिव 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 शिव. अरे रे, मंदिरासारख्या ठिकाणी सुद्धा भांडण लागलं नाही. शिव शिव कशासाठी हो हे भांडण? गावावर एवढं संकट ओढवलंय, याची काही तमा आहे की नाही? तुम्हाला लाज नाही वाटत?
मी भांडून आता गळ्यात गळे घालू. तुम्ही कोण? हा, मला विचारणारे? मी कोण? अहो मी कोण? शिव 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 शिव, मी या मंदिराचा एकमेव पुजारी हो. केवळ माझ्या पुण्यामुळेच आज हे मंदिर शिल्लक राहिले हो. आज 50 वर्षापासून सेवा करतोय मी या शिवाची. माझी भक्ती अपरंपार हो. शिव 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 शिव. आता या मंदिरावर माझाच अधिकार नाही का? तुम्ही पाण्यात वाहून गेलेल्या गावात भांड्यात बसा एकमेकाशी, चिखल खेळा हो तुम्ही चिखल. आमचं काय, आम्ही राहतो या मंदिरात शिवाची. ए पुजाऱ्या, बडबड बंद कर तुझ्या अगोदर. स्वतःची स्तुती स्वतःच करून घेतोस काय? आणि तू काय एकटानेच या गावात शिवाची भक्ती करणारा? अरे आम्ही देखील केली शिवाची भक्ती. आला होतास ना माझ्याकडे त्यावेळी, मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे निधी द्या म्हणून. माझ्या पुण्याल्याचं मंदिर उभारलं ना, मी आहे म्हणून चाललंय सगळं. बोंबलात गेला असता. शिव 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 शिव. अहो किती हा बडेचा, परंतु एक विसरता हो तुम्ही. गाव होतं म्हणून तुम्ही होता, आता गावच नाही म्हटल्यावर नेता कुठं हो? आणि मंदिर बांधण्याचं एवढं मिळवता, पण तुम्ही काही तुमच्या खिशातून निधी दिला नाही मंदिराला. सरकारी तिजोरी उघडी झाली म्हणून झालं, शिवाय त्यातली ही निम्मी रक्कम तुम्ही खाल्लीच की हो. हा तर स्पष्ट आरोप करताय तुम्ही याचा. जसं काही डोळ्यांनी बघितल्यासारखं. एवढं सांगितलं. आणि स्वतःला एवढा साळसूद असल्यासारखं मिरवता. मंदिराच्या अगोदर काय होतं तुमच्याकडे? एक झोपडीच ना. आज फक्त मजबूत घर. कुठून आलंय सगळं? अरे देवा धर्माच्या नावाखाली धंदा मांडलाय तू. बिचारी जनता जनार्दन धुळी भाबडी. अरे विश्वास ठेवतात तुमच्या गोष्टीवर आणि उधळून टाकतात त्यांच्या समाजा पैसा तुमचा. आणि काल पेटीची सगळी दक्षिणा तुम्ही तुमच्या घशातच घालता ना. शिव शिव शिव. अरे नरकात जाशील नरकात. तिच्या शिवभक्त पुजारावर आळ घेतो, कुठे फेकशील हे माप. ए चुप हो जाओ सब. क्या बकत रहे हो मगापासून? अगर जाए तो चले जाओ यहाँ से. ये मंदिर है, कोई धर्मशाला नहीं. शिव 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 शिव. आता तू कोण म्हणायचास? आम्हाला इथून जा म्हणणार. बघू बरं कोण. अरे चांडाळा, सगळी खाटी खा. मग माझ्या या मंदिरात कसा काय पाऊल ठेवलास रे चांडाळा? शिव 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 शिव. आज माझं हे मंदिर बांधलं हो. तू माझी भक्ती लयाला गेली की काय हे शिवा? शिव 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 शिव. अपवित्र झाली ही जागा, अपवित्र. आता गोमूत्राचं शिंपणच करावं लागेल की हो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः माझा पैसा. अरे कुठे गेला माझा पैसा? माझा पैसा, माझा पैसा, माझा पैसा, माझा पैसा. भाया मला जरा मदत कर. माझा समजा पैसा गेला नाही पाण्यामध्ये वाहून. शाईला इथं लोकांचा जीव होऊन चालल्या पाण्यात, त्याला पैशाची चिंता. इथे आव करतोस रे पैशाची, स्वतःचा जीवाचा अगोदर. हा अरे अरे शाला नेताजी, तू काय माझ्या नाराज झाला काय? अरे माझी समधी जिंदगी मी या पैशासाठी वेचला. पैशासाठी जगलो आजपर्यंत. पैसा आहे तर समजा आहे, पैसा आहे तर हे समजे लोक विचारते, नाहीतर नाही. अरे पैसा होता नाही म्हणून ह्या मंदिराला चंदा दिला मी. 101 रुपयांचा. अरे केवढा त्रास झाला नाही मला त्यावेळी. समजा हिसाब खालीवर झाला नाही तेव्हा. या मंदिराला पैसा देऊन मी पुण्य केलं म्हणून आज काही पैसा वाचला माझ्याकडे. समजला काय नाही त्याची? मी जगलो, मी जगलो, मी जगलो, मी जगलो, मी जगलो. मेले मेले सगळे मेले, फक्त एकटाच जगलो. मेले मी जगलो. आता तुम्ही कोण? मेलेले मडे तर नाही ना. अरे हा तर मेलेला जिवंत मोठा केला तू. ए शाला, तू आम्हाला मुर्दा म्हणते? शाला, तू इथं आम्हाला जिंदा माणसाला मुर्दा म्हणते? त्याला दिमाग बरोबर आहे की नाही रे? शाला, आता तू कोण रे? ओ शेठजी, वेडा आहे तो वेडा.
पैसा देऊ नका त्याच्याकडे पागल. मरणार, सगळे मरणार. जे पापी ते बुडून मरणार. मरणार, अरे मरणार, अरे मरणार. या भरगत निघा क्या पकडायला तू हरामखोर. चल भागे असे. मी येणार नाही, तू येणार. अरे तुम्ही समधी येडी मरणार. मगापासून तुझी फलतोड पण चालतोय पण ए सलीम याला पैसा दिला तू उठून बस तिथं. हा अरे शरम नाही वाटत तुम्हाला? हे गरीबावर हात उघडतात नरकात जाल तुम्ही नरकात. शाला आता तू कोण म्हणायचे? ओ शेठजी शबाना हाय म्या. शबाना समजाना. शबाना. शाला तू तर माणसावानी दिसते नी. ए चिकने माणसांवानी नाही म्या. बाई माणसावानी दिसते मग काय. शिव 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 शिव. आता तू एक कमी होतास की काय इथं आलास कडमडायला? उई मा जिबेला काही हाड तुझ्या. अरे बाई माणसाला अरे तुरे बोलतोस. बाई माणसाची का इज्जत बिज्जत हाय का नाही? म्या पण राहायला आली इथं. आणि तसं मी कुठे जाऊ मी तुम्हाला सोडून. हा लाहौर भी लागतो. या अल्लाह क्या मुसीबत आई है. अभी हिजड़ा भी यहाँ पर रहेगा तेरे दरबार में. अब ये जगह भी नापाक होगा. ना तो ये मर्द है ना ही औरत. शिव 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 शिव. हे असलं काही खपवून घेणार नाही हो मी. हा एकतर पाप तुम्ही समजे करता. मला मारतावरून पुण्याच्या गोष्टी करता होय. बघून गेली तर शंकर तिसरा डोळा उघडेल ना सत्यानाश. आता मी आपण बघतेच की कोण मला मंदिराबाहेर घालवते ते. बरं गेलो मी. शिव 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 शिव. ए समाने समजे तो बर 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 शेंची जा ना सोडा त्याला. सोडा कशा पायी मारतं त्याला. माझ्या तमाशातला नाट्य आहे त्यो. शिव 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 शिव. आता तू कशाला आहेस इथं? कलावती बाई आता तुम्ही तर का म्हणून आलात? अंग आता आम्ही हो काय करायचं? समजा का पाण्यात बुडला. एक बी खोपटे शिल्लक नाही राहिलं. माझं फड बी गेलं वाहून. त्याच राहिले एकटी शाबू. म्हणलं आता आपल्याला असं आहे शंकराचं. म्हणून आली शरण त्याच्या पायाशी. पण बघते तर काय माझ्या अगोदर तुम्ही समधी आहे. शाला तू इथं बी तमाशाच्या फड लावणार नाही का? अहो शेठी तुम्ही म्हणलात तर इथं बी उभं करू की फड. तुमच्यासाठीच तर आहे मी. काय पुढारी. वय 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 पड. नाही नाही इथं कशाला पड. ज्याला नड तो येईल की त्यांच्याकडे. मला बरं नाही केलं होते वय 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 की येईल की माझ्याकडे. फड नसला तर मी फड आहेच की समजायला. आता मला द्या असला इथंच एका कोपऱ्याला. अक्का शिव शिव शिव. आता तुझं इथं काय काम? आमच्यातच भांडणं चालू आहे आणि तुझं आणखी. अंग आता अहो पुजारी बुवा आम्ही हाय पण समजा जग हाय दुनिया हाय आमच्या पाशीच की हो. ही समधी दुनिया झुकती. काय शेठी काय हो पुढारी. शाला कलावती बाई तू बी ना शंभे उड्या करती मला. अहो कलावती बाई अहो कलावती बाई अहो तुमचा केवढा मोठा आधार हो आधार. नाही म्हणजे तुम्हाला केवढा आदर हो गावात. पण आता राहिलंय काय? समजा पाण्यात बुडालं बघा. आता आमचं मोठं पुण्य हो पुण्य. म्हणून एवढं मंदिर राहिलंय शिल्लक. अंग आता तुमचीच पुण्य येलंय भारी का. आमचं काय
पुढं तेव्हा आम्ही बी सेवा केलीच की तुम्हा समजांची. जनसेवा हीच ईशसेवा नाही का? ए कलावती भाई, बस कर तेरी भलाई. पूरे गांव को पागल कर गए, कुछ शेरनी बन के बैठे है तू. बस कर तेरा नखरा इस मंदिर में. क्यों पंडित जी? पंडित जी क्या पंडित जी? अक्का. काय पंडितजी? काय पंडित शिव 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 शिव. अहो पाप पाप सगळीकडे पाप भरून गेलाय म्हणून आजचा दिवस उगवला. ए सलम्या, तू नका दाऊस नखरा. चिकन पुरवतो फडाला म्हणून या शाबानाशी सलगी करायचा. हा. तवार कुठं होती तुझी अक्कल? आणि काय हो पुजारी बुवा? शिव 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 शिव. अंगात ना फडात सत्यनारायण घातलं तवा परसत येताना हळूच माझा हात दाबायचा. तवा कुठं होती तुमची पापड आई पुण्य? आई आई आई. ए कलावती बाई, आता जाऊ त्यांनी शाला. तुम्ही बाई माणसं बोलायला काय ऐकणारच नाही काय? आता बस करते. अंगात ना तुम्हाला का चोरलं शेठजी इतकं? चौथाकड बघा, रातभर मजा करून मी पैकडीला करताना लईच आखडता घेता बापच बघा. समजा फुकट पाहिजे तुम्हाला. मजा तुमची आणि सजा आम्हाला. हे मंदिर माझ्या व्याक्काचं आहे. मी आता इथंच तमाशा चालवीन बघा तुमचं समग्यान मोर. तमाशा तमाशा? वय, 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 चालू दे नी. ए, तुम्ही तर म्युझिक लावणी जरा कलावती बाई नाचते नी काय? नाच गं, कलावती बाई. कलावती बाई. घाबरले रे घाबरले. तुम्ही सगळे लय पुण्यवान लोक नाही का? मग होऊन जाऊ दे. दूध का दूध, पाणी का पाणी. आहे आहे काय मग कोणामध्ये? ये हरामखोर, क्या बक रहा है बे तू? ए वेड्या, काय करतोस रे? कसलं दूध आणि कसलं पाणी हा? ए, शाला. हे काय म्हणून राहिले? दिमाग जागेवर नाही याच्या. शिव 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 शिव. आमच्या पुण्यावर शंका येतोस का रे चांदळा? उई मा, मुर्दा बसवला तुझा. वेडा रे वेडा. मी आज तुला मारण्यापासून वाचवले आणि तू माझाच पुण्याचा पाडा वाचतोस होय. अंगात ना ह्यो आणि नवीन काय म्हणायचं? डोसकट कर आहे का तुझं? अरे आम्ही समजे पापी आहोत तर तू काय लय पुण्यवान आहेस का रे? काही पाणी आहे. कुठल्या जन्माचा पाप बघतोस तू? ओ मी येणार नाही. तुम्ही संपी येणे. म्हणून तर देवाच्या दारी माझं माझं करून भांडत बसलात तुम्ही सगळे. स्वतः लय भारी, स्वतःला लय शहाणे समजता. मग होऊन जाऊ दे. देवाचा कौन जाऊ दे. कौन देव नमः शिवाय. काही का असे ना, मी पुण्यवान तर पुण्यवान. ओ तुम्ही पुन्हा तर आम्ही काय समधी पापी आहोत काय? तुमचं तुम्ही बघून घ्या. हा? रोज सकाळ संध्याकाळ देवाची पूजा केल्यानं कोणी पुण्यवान होत नसतंय. आम्ही नीट ओळखून आहोत तुम्हाला. मागाशी कलावती बायच्या राहू दे की पुढारी त्यांचं. समजेच तशी हायसा. फाटेला चिकटलेले टेकण्यावानी व्यासने चिकटतात समधी जण. तुमचं यांचं काही वेगळं सांगाय ना ग. आणि शेठजी, अहो तुमची समधी नाटकं आमच्या समोरच की. अहो आमचा फड नाही पण धड आहे की तुमच्या सेवेला. अहो तुम्ही तर मला बी सोडत नाही आणि आता वर आव्हानं तावानं बोलताय होय. शाला. पैसा मोजून घेताना तेव्हा पैसा पडता काय आमच्या? ठोकत काय देत नाही तुम्ही? आम्हाला शहाणपण शिकवू नका. एकदम बराबर बोला तुम्ही शेठजी. साली रंडी की औलाद चिकन मटन लेते हो, बराबर मीठी मीठी बात करते. और अबे चिकने, ज्यादा शानपत्ती माची का? तेरे औकात मालूम है मेरे को. नामर्द कहे का? नामर्द किसको बोला बे? नामर्द किसको बोला? ए, जबान संभाल के बोला बे नहीं. बोली बे बोल, बोली बे हाँ. आता पुन्हा सुरूच. तुमची पुण्याई. अरे एकमेकांची भांडण्यापेक्षा देवाला कोण बघायला काय जात रे?
शिव 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 शिव. हा वेडा म्हणतो ते देखील बरोबर आहे. न्याय निवाडा होऊनच जातो. जो पुण्यवान असेल त्यालाच या मंदिरात राहता येईल. कसे हा पण कसा मागायचा देवाला पण हा कसा मागायचा देवाला पाहून? मी सांगतो. तो तिकडं दगड दिसतय ना त्याच्यावर जाऊन बसायचं. आभाळाकडे तोंड करून देवाला विनवणी करायचं. आता देवच काय तो निवाडा करीन. हो, नमः शिवाय. हा वेडा म्हणतो ते खरं आहे. देव काही आपल्याला खोट सांगणार नाही. तो बरोबरच कळून देईल. तो कसा? सांगतो सांगतो. चला हा खाली. चला. अहो पंचमहाभूत म्हणजेच देवाची खरी रूप. या पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे आज या गावची अशी दैना झाली आहे. आता देवच आपली परीक्षा घेईल. हा वेडा म्हणतो त्याप्रमाणे त्या दगडावर बसून देवाचा तोंड मागायचा. जो पुण्यवान असेल त्याला काहीच होणार नाही. जर काही अडचणी घडले तर ओम नमः शिवाय. शाला पंडित तेरा दिमाग तो बूम बहुत तेज असती बघ. शाला ना रहेगा बाज और ना बजेगी बासुरी. वय वय होऊनच जाऊ दे एकदा म्हणजे कळ समजेल ना कोण पापी आहे तो. मग सुरू चला एक जण पुढे या. आता पुन्हा एकदा भांडण नको. अगोदर कोण येणार त्याच्यासाठी. बरोबर आहे. नेहमीप्रमाणे लेडीज बट घाबरला की काय पुढारी देवासनी कौल मागाया. आम्हाला पुढं करता होता. तुम्ही नेता हा ना वाकी पुढे. उईमा ओ पुढारी उडवा की बात गगन के नीचे गगन राव. हाँ नेताजी गगनराव तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. नेताजी गगनराव तुम आगे बढ़ो. आता जनता जनार्दनाचीच इच्छा तीच आपली इच्छा म्हटलं. होतो पुढे घाबरत नाही मी कुणाला. हे परमेश्वरा हे परमेश्वरा अरे आजपर्यंत मी काय केलं काय नाही केलं ते माझं मलाच माहित आहे. तुला तरी कसं ठाऊक असणार. अरे आम्हा पुढाऱ्यांची जातच अशी की बोलायचंय आणि करायचं दुसरंच. हीच नेतेमत्ता आमची. आणि करता करेता तूच रे बाबा. तूच आमचा नेता. तू म्हणशील ते कर देवा कर. नेताजी गगनरावांच्या. नेताजी गगनरावांच्या. नेताजी गगनरावांच्या. सर्वांचा मी आभारी आहे. बघितलं माझ्या बंधूंना आणि भगिनींनो भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं. देवानं माझ्या बाजूने कौल दिला. मी पुण्यवान असो. आता कोण पुढे पुजारी बुवा वा मोर रे. हो 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 घाबरतो की काय. शिव 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 शिव. हे शिवा त्रिकालेश्वरा जगदीशा आजवर मी तुझा दही दुधानं अभिषेक केला. सर्वांना धर्म दीक्षा दिली. धर्माचं पालन केलं. माझी पुण्याई मोठी म्हणून मी वाचलो. आता तूच काय तो कळून दे रे देवा. शिव 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 शिव. शेवटी धर्माचा विजय झाला. अहो मी पुण्यवान म्हणून साधी वीज देखील कडाडली नाही. कशी कडाडे तो महादेव का वेगळा आहे की काय. ओम नमः शिवाय हर हर महादेव. आता तो चला पुढे. ए सलीम हाँ तू या मंदिरात पहिल्यांदा होतास ना. हाँ अरे मग हो की पुढं घाबरतो की काय हा. जाता हूँ डरता हूँ क्या किसी से. घाबरतो डरतो. या अल्लाह परवरदिगार अब मेरा धंधा से कत्ल करने का. साले इन हरामखोर लोगों को चाहिए ना. मुर्गा चाहिए बकरी चाहिए. साले ये लोग खाते और मुझे पापी कहते हैं. मैं तो इनकी सेवा करता हूँ भगवान. पापी पेट का सवाल है. या अल्लाह अगर मैं सच्चा हूँ
तो मुझ पर रहम कर मुझ पर रहम कर मैं बच गया। वा 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 सलीम मिया, देवानं पण तुझ्या बाजूने कौल दिला. ये आता शेठजी मागं राहून चालणार नाही म्हटलं. वा बरं. मी कशाला पुढे हा? मी कशाला पुढे लेडीज जाऊ दे ना पुढे. तोवर माझा समजा हिसाब करते ना मी. हा, हिसाब झाला ना की नंतर जाते मी जंगलाला. हे शाबाने हो पुढं यशेट नाव बंद आहे नाव तुझी मर्जी वय जाते की. ए देवा, अरे देवाची करणी आहे नारळ पाणी. या समजेत जन्म वेगळा आणि आमचा वेगळा. अरे आयुष्यभर रिसणा म्हणून हिंदवून जगायचं. किमान तुझ्या दरबारात तरी हिंदवून कस रे. तुझ्या मनात होतं म्हणून माझा रमता झाला. आणि तुझ्यामुळेच मला लग्नाला गरोदरपणी बारशाला देवादेवाच्या कार्याला बोलवते, माझा आशीर्वाद घेते. पण माझं फोकटच केलं. जगण्यासाठी यांच्या पुढे लाचार व्हावं लागतं किंवा नाही ते पाप करावे लागते. तुला समजा ठाऊक आहे की आता तूच र बाबा पाठीशी. तूच तार तो मार्ग दे हार तार तो मार ए शबाने, अगं भास्कर तुझं नाच गाणं येते की. ये आता शेठजी वा मोर. शाला तुम्ही माझं धोतर काय सोडत नाही. और शंभरी पुण्य आहे माझीच की. घाबरतो की काय होतं पुढे. यो देवा, शाला यो शब्द पैसा तुमच्यामुळेच लाभला. तो शब्द तूच घे आणि मला पुण्यवान म्हणून कौल दे. समजा दुनियेचा पैसा तुझ्या पुढे आणून दे. राधे कृष्ण. मी वाचलो. त्याला समजायला खात्री पडते ना. देव का अंधार का झालो मी पुण्यवान. वा 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 शेठजी, देवानं पण तुमच्या बाजूने कौल दिला. आता कलावती पायी माघार राहून चालणार नाही म्हटलं. वा मरण. अगं आता मी आता मागे राहिली हो. नेहमी मी मोरच असते, तुम्ही समधी माझ्या मागं होते की. हे देवा, तूच आहेस बाबा आमचा करता करविता. या पोटाची खळगी भराया, पोटाखालची खळगी उघडी करावी लागते हे तुला सांगायला ग. अरे आम्ही हाय म्हणून हे समाजी प्रतीने जगतया. देवाच्या नावानं आमच्यासारख्या बायांना देवदासी बनवून त्यांचा उपभोग घेणारा घाणेरडा समाज तुझाच आहे. अरे या कोणा सांगितून प्रगतीच्या सोबत आमचं लचकं तोडणारा समाज बी तुझाच आहे. आणि आम्ही बी तुझ्याच आहोत. या प्याप केलं की पुण्य हे समजा तुला ठाव आहे. माझा मोठेपणा मी तुला कसं काही सांगू. माझं पटलं तर माझ्या बाजूने कौल दे ना बाबा. वा 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 कलावती बाई, देवानं तुमच्या बाजूने मी कौल दिला. तुम्ही मी पुण्यवान. पकडो चालेल.
समजा कॉपी केला तुझ्या काही याच्यामुळे ते या चालणाऱ्या कोणाला उपयोग नाही. मला मारू नका. मी वेडा आहे. मी वेडा आहे. मला मारू नका. माझं कधी ऐकलं ते मी वेडा आहे. मला अरे सोडा तर. या वेड्याला मारून आपण कशाला पापी व्हायचं? आता देवानं आपल्या बाजूने करून देऊन आपल्याला पुण्यवान ठरवलंच आहे. मग आपल्या हातून पाप घडू नये. धर्माचं सांगतोय मी माझा आहे. आता याची परीक्षा बघू. या वेड्याचा ऐकून आपण देवाला रिटीस धरतो. आता देव नक्कीच त्याला सोडणार नाही. बरोबर आहे. जा जा त्या दगडाकडे आणि माग देवाला कोण उठ माग देवाला कोण. हे देवा मी पण तुझा देणार रे. अरे मग असला कसला जन्म दिला रे तू मला. काय पाप केलं होतं माझ्या आई वडिलांनी त्याच्यापटे असला वेळा जन्माला घातलास. अरे मला काय कळत रे या शाळ्या माणसं चिरीत. मी वेडा आहे. मी ठार वेडा आहे. मला नाही अधिकार या शाळ्या माणसांच्या जगात जिवंत राहण्याचा. हे देवा हे असला जन्म देण्यापेक्षा मला घे तुझ्या पोटात. दे मला मुक्ती दे मुक्ती. तुझ्या